विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपाकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपने 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजित सिंह निंबाळकर, संजय केनेकरांसह 18 नावं समोर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा। येणाऱ्या काळात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सकपाळांचं सूचक वक्तव्य। तर विधान परिषद ठाकरेंनीच लढावी यासाठी पवारांची राष्ट्रवादीही आग्रह। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान। आतापर्यंत तब्बल 92.66% मतदानाची नोंद। तर तमिळनाडूमध्ये 85.14% मतदान। पहिल्या टप्प्यात दीदींचे गुंड घराबाहेर पडले नाहीत। मी गुंडांना सांगतो दुसऱ्या टप्प्यातही बाहेर येऊ नका, नाहीतर उलट टांगून सरळ करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट। पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हाय व्होल्टेज ड्रामा। तृणमूलच्या समर्थकांकडून भाजप उमेदवार सुबेंद्र सरकार यांना मारहाण। तर मुर्शिदाबादमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांनी आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये झटापट आणि दगडफेक। बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 58.17% मतदानाची नोंद। तर राहुरीमध्ये 55.85% मतदान। 4 मे रोजी दोन्ही मतदारसंघांचा निकाल लागणार। 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवारांकडून निवडणूक लढण्याचे संकेत। तर बारामती 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते। रोहित पवारांचं भाष्य। आता पवार विरुद्ध पवार लढाई नको तशी आमची इच्छाही नाही। युगेंद्र पवारांची भूमिका, तर कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे। जय पवारांचं भाष्य। शरद पवार डिस्चार्ज नंतर सिल्वर ओकवर पवारांची प्रकृती उत्तम। सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला। 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार। 1 मे पासून मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालकांसाठी गुणरत्न सदावर्ते मैदानात। राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर असल्याची टीका। मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने। संप करायचाय त्यांनी करावा, पण अमराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर तुडवणार। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा इशारा। नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आगरीपाड्यातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ। भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांच्या आरोपांनंतर गुन्हा दाखल। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा। साताऱ्यातील ओझरे गावात जनजीवन विस्कळीत। भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू। तर धाराशिव, सोलापूर, लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान। पंचनाम्याची मागणी। राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता।